मातीमधल्या योग्य ओलावा कसा आपण नियंत्रित ठेवायचा? शेतीमध्ये पाणी देणे ही समस्या नाहीये. पाणी काढणं ही समस्या आहे. आता माझ्या उजव्या बाजूला जे आहेत, त्याला आपण म्हणतो रेज बेड सिस्टीम. हे जे रेज बेड आहेत, हे साधारण आत्ता 1 फूट उंच आहेत आणि याच्यामध्ये एक वाफसा स्थिती म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाण्याची रचना आहे. आणि ह्या बेडवरती आपण जेव्हा पीक लावू तेव्हा जमिनीमधला योग्य ओलावा टिकून राहतो, कारण पाणी नेहमी समपातळीत गाठतं. आता हे शेतामध्ये रेज बेड करणं म्हणजे उंच गादीवाफे करणं, त्यासोबत जलसंधारण करणं सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण इथे काय केलंय, तर ही इथे खाली खड्डा खोदलाय आणि पावसाचं येणारे पाणी सगळे इथे जमा होईल. त्याच्यासोबत येणारा काडी कचरा त्यात जमा होईल, पाणी पुढे निघून जाईल, जास्त जोरात चालत राहील, नाहीतर जागेवर मरेल. म्हणजे मूलस्थानी जलसंधारण आणि मृदसंधारण या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. आता हे करत असताना जंगलामध्ये एक रचना जी असते ती वेगळ्या उंचीवरची वेगळ्या वनस्पती वाढत असतात. तसं आपल्या शेतामध्ये करता येईल का? तर आपल्या शेतामध्ये करत असताना हे आपलं भाजीपाला पीक आहे. तर भाजीपाला पीक म्हणजे हंगामी आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय केलंय की हा जो आहे मांडव आहे, या मांडवावरती वेलभाज्या वाढतील. तसे इथे खाली वेलभाज्या लावल्या, काकडे लावले, दुधी लावले. त्याच्यासोबत अख्ख्या जमिनीवरती पालेभाजी लावली जी 30 दिवसात निघेल. हंगामानुसार पालेभाज्या असतील. त्याच्यामध्ये मातीमध्ये नत्राचं स्थिरीकरण व्हावं आणि मला कडधान्य मिळावं म्हणून मूग, उडीद, राजमा, मटकी असं आपण वेगळं लावायचं असतं. म्हणजे तिथे 30 दिवसाचं, 70 दिवसाचं, 90 दिवसाचं, 200 दिवसाचं अशी पिकं एकाच वेळेस एकाच ठिकाणी वाढत राहतील. निसर्गामध्ये निसर्गाची रचना जी आहे त्या रचनेमध्ये परस्पर अवलंबत्व आणि सहजीवन असे 2 घटक असतात, एकत्र असतात. ते इंटरडिपेंडन्सी, इंटर रिलेशनशिप. तर वनस्पतीला आपण शेतामध्ये लावताना मित्रच देत नाही आहोत. वांग एके वांग, भेंडी एके भेंडी. ते मित्र न मिळाले त्याचा विकास नीट होत नाही. तर इथे काय होते, एक तर त्या सगळ्या प्रकारच्या वनस्पती तिथे वाढतायत, नंबर 1. नंबर 2, वातावरणातल्या बदलाने जर एखाद्या वनस्पतीला धोका झाला, पिकाला धोका झाला, तर आपला 100% लॉस होत नाही. वेगळ्या गरजा पूर्ण होतात. मातीच्या गरजा याच्यातनं नायट्रोजन शेअर होणार आहे. हवेच्या गरजा वनस्पतींच्या माध्यमातून तिथे हवेमध्ये योग्य ओलावा आणि कुजण्याची क्रिया जागेवर. तसे जे आत्ता जगामध्ये कार्बन गोळा करणं हा जो प्रकार आहे, तो कार्बन याच्यामध्ये घटक कुजतोय आणि ह्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, ते खायला वनस्पती तिथे आहे. जे आपल्या शेतामधनं बाहेर जाण्याची शक्यता काहीच नाही. अधिक आपण काय करतोय की शेतामध्ये दक्षिण दिशेला आणि पश्चिम दिशेला एक उंच हिरवी भिंत तयार केली, की ज्या भिंतीतनं गरम वारे येणं, उष्णतेच्या लाटा येणं, जोरात वादळ येणं हे थांबलं जातं आणि आपल्या बागेमधलं तापमान हे बाहेरच्या जागेपेक्षा किमान 3 ते 5 अंश कमी असतं आणि हवेतली आर्द्रता 15 ते 25% जास्त असते. ह्याचा सगळ्याचा फायदा पिकाला होतो. आता हे जसं हंगामी पीक आहे, तसं या बाजूला आपण सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो की तो म्हणजे आपल्या पिकांच्या सोबत आपल्या जमिनीचं संवर्धन, जलसंधारण हे झालंच पाहिजे. ह्याचा बेसिक कन्सेप्ट ही आहे की इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सॉइल मस्ट बी कव्हर विथ एनी ऑर्गॅनिक मॅटर डेड ऑर लाईव्ह. आपल्या इथे दिसत असेल की पालापाचोळा आहे, तो जमीन झाकून टाकतोय आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात आला तरी माती वाहून जाणार नाही आहे. याच्यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंना पोषक वातावरण राहणार आणि जमीन सच्चित राहणार, म्हणजे पावसाचं पाणी जमिनीत मुरणार आहे. आणि एक आपण केलंय बफर झोन की ज्याच्यामध्ये आपल्या गरजा, बांधकामाचं लाकूड, जळणाचं लाकूड, सुगंध, औषध, मधमाशीसाठी झाडं, मित्र कीटकांसाठी झाडं, हे सगळी तिथे केलेत. आणि त्याची जी सावली पडत असेल जास्त तर तोडून आपण जमिनीवरती उंच गादीवाफे तयार करून जमिनीमध्ये लाकूड कसं कुजेल याची काळजी घेतली. हे जसं आपण हंगामी पिकांचं मगाशी बघितलं, तसं आता हे जे आहे हे दीर्घायुषी वनस्पतींचं आहे.
की त्या वनस्पती एकमेकांच्या मदतीने वाढत असतात. म्हणजे आंब्याच्या सोबत केळं वाढवलं, केळ्याच्या सोबत हळद वाढवली, हळदीच्या सोबत भाजीपाला पिकं घेतली आणि हे सातत्याने तिथे घडत असतं वाढणं आणि कुजणं. सेंद्रिय शेतीमध्ये कुजलेलं आपण घालतो आणि नैसर्गिक शेतीमध्ये कुजवण्याची प्रक्रिया सुरू करतो. तर सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमधला महत्त्वाचा फरक हा आहे की सेंद्रिय शेतीमध्ये आपण सगळं करून द्यायचं परवानगी आहे. म्हणजे आपण जीवामृत करून देऊया, शेणखत आणून देऊया. नैसर्गिक शेतीमध्ये खत तयार जागेवर झालं पाहिजे. हे तयार करण्यासाठी पीक रचना म्हणजे नत्रशीर करणारे वनस्पती लावल्या, त्याच्या मुळातनं नत्रशीर झाला. एखादा गंधक तयार करणारी रचना लावली, केळीसारखं पीक जे पोटात देणारी रचना आहे. तर हे सगळं झाल्यानंतर माझं पोट त्याच्यात भागणारच आहे. म्हणजे आता इथे मागे केळीची झाडं दिसत आहेत, त्याच्यामध्ये केळीचा मोठा घड. आता हे तिसरं पीक आहे. आपण त्याला काही खाली दिलं नाही, वेगळं खत नाही, वेगळं काही नाही. फक्त आपण ते उंच गादी वाफे केले आणि त्याच्यामध्ये खाली लाकडं घातले. जी लाकडं माझ्या कुंपळामध्येच तयार होत आहेत आणि हे पूर्णपणे आपलं 5 एकरचं शेत 4.5 एकर जंगलाखाली आहे. जंगल म्हणजे वनस्पतींना आधारित पीक रचना आणि त्या पीक रचनेमध्ये दीर्घायुषी, मध्यमायुषी, अल्पायुषी आणि हंगामी असे सगळे एकत्र आहेत आणि त्या सगळ्या एकत्राचा परिणाम विविधता आहे, ज्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. तर विविधता वनस्पतींमधली झाली, त्याच्या जमिनीमध्ये विविधता मायक्रोब्सची झाली वनस्पतींमुळे, त्याच्यावरती सरपटणाऱ्यांची झाली, त्याच्यावरची कीटकांची झाली, त्याच्यावरची पक्ष्यांची झाली आणि हे सगळं मिळून एक अन्नसाखळ्या तयार झाल्या आणि त्या अन्नसाखळ्या सातत्याने वापरल्या जात आहेत अन्न आणि तयारही होत आहे. त्याचे अन्न निर्मिती करणं आणि सातत्याने जन्ममृत्यूची रचना तिथे असणं, या गोष्टी शेतामध्ये करणं आवश्यक असतं. त्यासाठी दीर्घायुषी आणि मध्यमायुषी वनस्पती आवश्यक असतात. हंगामी पिकांमध्ये आपण हालचाल करत असतो मातीची, ती कमीत कमी व्हावी अशी अपेक्षा असते. मग कमीत कमी होण्यासाठी आपण उंच गादी वाफे केले की ज्याच्यामध्ये आपल्याला बहुस्तरीय बहुपिकं रचना करता येईल. तर हे जर केलं तर आपल्याला असंख्य प्रकारची वनस्पती पावसाळ्यात उगवणाऱ्या, हिवाळ्यात उगवणाऱ्या, उन्हाळ्यात उगवणाऱ्या, त्याचा योग्य वापर करून आपल्याला फक्त व्यवस्था करायची की ह्याचा वापर कसा करता येईल. तर आपण आता आपले तण उगवत आहे, ते तण गवत कापायच्या यंत्राने कापून जमिनीवरती टाकतो. त्याची मुळं जमिनीतच कुजतात. एखादं तण वाढतो, परत परत कापायचं. म्हणजे खताचा कारखाना आपल्या जमिनीवरती चालूच आहे आणि ती मुळं जमिनीत कुजतात. त्याच्या जमिनीमध्ये कुजल्यानंतर जमिनीवरती खताची निर्मिती होते, जमिनीत पोकळ्या निर्माण होतात, त्याच्या पडणारा पाऊस जमिनीत जिरतो आणि पाऊस जमिनीत जिरला तर आपली माती वाहून जात नाही. या सगळ्या गोष्टी आपण केल्या नाहीत. आपण शेणखत घालत राहिलो, ते जागेवर कुजलं नाही, त्याच्या मातीची स्वच्छता तयार नाही झाली. आपल्याला असं वाटलं की नांगरून मातीची स्वच्छता तयार होते, असं होत नाही. जीवाणू, बुरशी आणि गांडळांमध्ये मातीची स्वच्छता जास्त तयार होते. आपण इथे निसर्ग मित्रमध्ये महत्त्वाचं काम काय केलं की गांडुळांना आणि जीवाणूंना संरक्षण कसं देता येईल याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न झाल्यानंतर सिस्टीम तयार होते, एक रचना तयार होते आणि त्याची वाढ व्हायला सुरुवात होते.